चला मित्रांनो, लाईव्ह रेकॉर्डिंग चालू. आपण पाहत होतो सेन्सेक्सचा 77,900चा पुट ऑप्शन, आपलं सॉरी 76,900चा पुट ऑप्शन. आपली बाईंग प्राइस राहील या ठिकाणी 270 रुपयाला. एक मिनिट, सॉरी 264 ते 70 या प्राइस रेंजमध्ये ही बाय करायची आहे आपल्याला. आणि आपला स्टॉप लॉस असेल फक्त आणि फक्त 20 पॉईंटचा आपल्याला स्टॉप लॉस द्यायचा. याच्यामध्ये 20 पॉईंटच्या बदल्यामध्ये मार्केट किती पॉईंट देऊ शकतं, म्हणजे 400 रुपयाच्या लॉसमध्ये ही प्राइस आपल्याला कसा रिस्क रिवॉर्ड देऊ शकते. म्हणजे 270 ते हे 357 पर्यंत एक छोटीशी शॉर्ट कव्हरिंग येण्याची शक्यता आहे या प्राइसमध्ये. म्हणजे एक 90-100 पॉईंटचं मोमेंटम येण्याची शक्यता आहे. तर एक 19 मिनिट टाइम फ्रेमवर आपला एक छोटासा सेटअप आहे आणि त्या सेटअपच्या नियमानुसार इथं 2-3 कंडिशन आहेत, त्या फुलफिल करतोय मार्केट. ओके, प्राइस ही 249 पर्यंत देखील येऊ शकते. म्हणजे आपल्याला थोडासा लॉसही दाखवू शकतो या प्राइसमध्ये. कारण का तर 249 ते 276, 330 आणि 357 ही एक आपण अशी लेवल्स ड्रॉ केलेली आहे आणि ते तिथपर्यंत त्याही लेवलला टेस्ट करू शकते. पण मार्केट कधी कधी काय करतं, जी महत्वाची प्राइस आहे म्हणजे 19D लिहिले बघा या ठिकाणी आपण 264 रुपयाला. म्हणजे इथंच आपली एंट्री करणार आहोत आपण. म्हणजे आपली इथं 264ला प्राइस टच केल्याशिवाय आपली एंट्री लागणार नाही. थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण लर्निंग तुम्हाला जबरदस्त मिळेल या ठिकाणी. आणि सेटअप झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ट्रेड पंच करणं आहे. 11 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. सेन्सेक्स 76,900चा पीई. ओके, तर प्राइसला थोडंसं 249 पर्यंत आलं तर लई चांगलं राहील. आणि 270ला तर 263ला आपली एंट्री राहील. का तर या ठिकाणी आपल्याला हे कधी कधी काय करते, प्राइस आपल्या ज्या सेटअप आहे ना त्या सेटअपच्या सेंटर पॉईंट पासून ते किंवा लो पॉईंट पासून बाउन्स बॅक मारत असते. त्याच्यामुळे आपल्याला मजबुरीने एंट्री मारावं लागते या ठिकाणी. ओके, आणि पण त्या ठिकाणी आपल्याला प्रोटेक्शन भेटण्यासाठी 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आपण या ठिकाणी लावू शकतो. ओके, तर मग प्राइस काय करते, कधी कधी ती खाली स्टॉप लॉस म्हणजे घेते बी, कधी घेणार बी. त्या हिशोबाने आपल्याला आपला रिस्क रिवॉर्ड रेशो पहिल्या सुरूला मॅनेज करायचा आणि मगच ट्रेड फाइंड आउट करून पंच करायचा. ओके, मार्केट चढालंय म्हणून पडत नाही किंवा पडालंय म्हणून चढत नाही. एक काही लेवल्स असतात, त्या लेवल्सवर मार्केट रिॲक्ट करत असतं. आणि एक स्वतःचा असा सेटअप तुम्ही बनवा. त्या सेटअपवर तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. तसा आपण या ठिकाणी सेटअप बनवलेला आहे. आपला 19 मिनिट टाइम फ्रेमवर सेटअप आहे हा. 11 वाजून 11 मिनिटं झालीत. म्हणजे 19D ही जी प्राइस आहे ती डोजी कॅन्डलस्टिक 19 मिनिट टाइम फ्रेमवरच्या डोजी कॅन्डलस्टिकचा सेंटर पॉइंट आहे तो. ओके, तर त्या डोजी कॅन्डलस्टिकचा सेंटर पॉइंट सपोर्ट आणि रेजिस्टन्स सारखं काम करत असतो. ओके, आता यांना अजून आपली ऑर्डर घेतलेली नाहीये. इथं 263ला आपली ऑर्डर लावलेली आहे आपण. यांना घ्यायला पाहिजे होती. बघू ते तसंच करते ना. मग कमी जास्त करते. आपल्याला वाटते वर चालले, आपण घुसता. आपल्याला वाटते खाली चालले. पण आपल्या किमतीला दिलं तर आपल्याला बाय करायचे, अदरवाईज बाय करायचं नाही. भलेही ट्रेड आपल्या हातातून जाऊ द्या, काही हरकत नाही. आता हे इथे एक गॅप टाकलाय बघा या कॅन्डलस्टिक मध्ये. हे पूर्ण म्हणजे ह्या ज्या लेवल्स आपण मार्क केल्यात ना, ह्या पूर्ण बाईंगचं काम करतील. हे 270, 264, 276 हे बाईंगचं काम करणार. हे पूर्ण बॉक्स बाईंगचं आहे. म्हणजे हे इथपर्यंत देखील येऊ शकते मार्केट या बॉक्स मध्ये, म्हणजे आपल्या 249 पर्यंत. हळू 2 मिनिटं. नाही या की थांबा. अहो अगोदर कस्टमर महत्वाचे, हे चलत राहते, याचं काय खरं. व्हिडिओ चलत झाले त्याला काय अटॅक करता येते आपण. मग सकाळी आलतो तिकडं घ्या, पण ते लक्षातच राहत नाही. काम करून ठेवलं वाटते, येते आपल्यात गिराईक.
तर या ठिकाणी मी काय म्हणत होतो, कस्टमर आलते आमचे मिस्टर किरण शेळके. त्यांना अगोदर बोलण्यामध्ये तिकडे गेलतो बाजूला. तर मी काय सांगत होतो, या ठिकाणी ट्रेड कसा फाइंड आउट केला आपण, हे आता इथं वरी चाललंय म्हणून आपण बाय करायचं नसते मार्केट प्राइस नुसार. आपल्याला ही प्राइस 263 द्यायला पाहिजे होती. 263 यानं टच न करता चाललाय, म्हणजे यानं फक्त 232 यानं पलटी मारू शकते. ओके, किंवा इथूनही पलटी मारू शकते. बघा हे इंगल्फ डोजी बनीला इथं बघा, हे इंगल्फ डोजी म्हणजे हे रेजिस्टन्सचं काम करेल याचा. आता हे बॉक्स म्हणजे सरळ ही प्राइस खाली 249 पर्यंत सेलिंग आणू शकते. म्हणजे असं बी एक व्ह्यू आहे. म्हणून तर आपल्याला मार्केट प्राइस नुसार बाय करायचं नसते ना. आणि ही डोजी कॅन्डलचा सेंटर पॉईंट हे 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर 287. म्हणजे ह्या एक ओव्हरऑलमध्ये आपल्याला ही प्राइस इथून उचलायची होती, पण आपला स्टॉप लॉस कसा थोडासा शोधावा लागतो. 20 पॉईंटच्या वरी आपण स्टॉप लॉस नाही देऊ शकत मार्केटला. मार्केट तर जाणार हे, किंमत तर पडणार हे माहिती आहे, पण आपल्याला आपली किंमतच दिली नाही ना या ठिकाणी. आपली बाईंगच झाली नाही या ठिकाणी. मुळामध्ये आपल्याला ही बाय करायची होती कुठं, 263 रुपयाला. ही अशी इथं बाय करायची होती. आपण लिमिट ऑर्डर देखील घेतली होती इकडं आपल्या टॅबलेटमध्ये, पण ती आपली ऑर्डर घेतलीच नाही मार्केटनं, फुलफिल केलीच नाही. काय हरकत नाही, पण तुमच्या लर्निंगसाठी आणि तुमच्या अभ्यासासाठी ते मार्केटमध्ये लेवल्स बाईंग झोन कसे काम करतात ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. सेटअप बनलेला आहे 19 मिनिट टाइम फ्रेमवर. आता हे 263 आल्याशिवाय याच्यामध्ये मी इंटरेस्टेडच नाही आहे. भलेही प्राईज हे जाऊ द्या टार्गेटकडं, कारण माझ्या स्ट्रॅटेजीच्या नियमानुसार त्यानं 263 रुपयाला यायला पाहिजे होतं, ते टेस्ट करायला पाहिजे होतं. मगच आपली ओरिजिनल खरी एंट्री होईल. मग आपण 357 पर्यंत थांबू शकतो. मग त्याच्या बापाला सोडायचं नाही आपण. ओके, तर बघूयात. व्हिडिओ तो चालू ठेवलेला आहे आपण. हे 19 मिनिट टाइम फ्रेमवर असा सेटअप आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा 19 मिनिट टाइम फ्रेमवर. म्हणजे मार्केट कसं असते, तुम्हाला सिग्नल देते कुठं बाय करायचं, कुठं सेल करायचं, पण तुम्हाला पुन्हा योग्य मार्गदर्शन केलंच नाही आतापर्यंत. त्यामुळं तुम्ही फसलेले आहात आणि नुकसान करत आहात. बघा हे सारख्याला बारका इथं सेटअप आहे का, राम बलराम. हे बघा, इस कैंडल ने इसको इंगल्फ कर दिया, डोजी कॅन्डल बनाया. परफेक्ट डोजी जरी नसेल तरी थोडाफार डोजी आहे. म्हणजे ह्या दोन कॅन्डल आपण मर्ज केलं तर ही डोजी कॅन्डलच आहे. ओके, तर मग तसाच सेटअप इकडं कुठं आहे का रे बाप्पा. हे इथं दिसतोय बघा, हे इथं आपण बॉक्समध्ये मार्क केलं. हे 1 मिनिटावर मार्क केलेलं आहे आणि 19 मिनिटावरचा. आता हे पूर्ण आहे सेटअप, हे पूर्ण आहे सेटअप हे. मग प्राइस ही एका सेटअपकडून दुसऱ्या सेटअपकडं जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे रामजी हे शॉर्ट मारण्याचं काम करतात आणि बलरामजी हे बळ लावून उचलायचं काम करतात प्राइजला. म्हणून आपल्या स्ट्रॅटर्जीचं नाव आपण राम आणि बलराम असं ठेवलेलं आहे. आता जाऊ द्या, या ठिकाणी आपण काही ना काही इथं प्रॉफिट जनरेट केला असतं, पण आपली ऑर्डर घेतली नाही, त्याला काय करावं आपण. जाऊ द्या, मरू द्या की मग याला, है ना. तुमच्या म्हणजे लर्निंगला तर कामाला येईल. मार्केट नेमकं वर्क कसं करतं. इथं आपण मुळामध्ये ट्रेड घेतलेला नाही आहे, तुम्हाला घळघळ सत्य सांगतोय मी. कारण आपल्याला ही प्राईस 263-64ला पाहिजे होती या ठिकाणी. हे इथं पाहिजे होती आपल्याला प्राईस लिमिट ऑर्डरनुसार. ती फुलफिल केलीच नाही आपली ऑर्डर. मग याचा ट्रेड करण्यात काही अर्थ नाही ना. प्राईस महाग झाली की आपण फोमो करायचं नाही, सोडून द्यायचं त्या ट्रेडला. ओके, आणि ह्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला आता ही जेव्हा इंगल्फ कॅन्डल केली होती ना, तेव्हा सरळ आपल्याला रिस्क घ्यायची होती या ठिकाणी. म्हणजे इथं आलती नाही 264ला. ओके, पण आपण इथं निर्णय क्षमता आपण घेऊ शकलो नाही या ठिकाणी, इथं पंच करावा म्हणून. ओके, कारण आपल्याला इकडे थोडंसं कॅल्क्युलेशन काढावं लागतं, स्टॉप लॉस काढावं लागतो, टार्गेट काढावं लागतं. त्याच्यामुळे ट्रेड पंच करायला उशीर होऊ शकतो ना. इथं गॅप पडला बघा या प्राईजमध्ये. म्हणजे हे असे जे गॅप पडतात ना, ते सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं कामं करत असतात मार्केटमध्ये. त्याला आपण पटकुन्या मार्क करून घ्यायचं. त्याचा सेंट्रल पॉईंट असा मार्क करून घ्यायचा. म्हणजे गॅपेज एरियाचा सेंट्रल पॉईंट हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स सारखं काम करत असतो.
ओके, म्हणजे त्या प्राईसमध्ये जेव्हा गॅप पडतो, प्राईस वर जावो किंवा खाली जावो, गॅप 1 मिनिट टाइम फ्रेमवरचा चार्ट लावायचा आणि गॅप जो आहे त्याला मार्कआउट करून घ्यायचं आणि डोजी कॅन्डल पूर्ण सेटअपची डोजी कॅन्डल हे पूर्ण म्हणजे त्याचा लो पॉईंट डोजी कॅन्डलचा सपोर्टचं काम करतो आणि हाय पॉईंट रेजिस्टन्सचं काम करतो आणि सेंट्रल देखील सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतो डोजी कॅन्डल स्टिकचा सेटअप म्हटला बरं का. इतर कोणता आपण बघतही नाही सेटअप. म्हणजे आपल्याला इतर कोणत्या लेवलला इंटरेस्ट नाही किंवा मार्केट जे दाखवायले लेवल इथं सपोर्ट घेतला इथं रेजिस्टन्स घेतला त्या लेवल्सवर मला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. ओके, आता या प्राईस आता इथपर्यंत आले म्हणल्यावर हे टार्गेट 357कडे जायला बघते ही प्राईस. कारण का जो हे 357 पासून जे आहे प्लेयरनं ही रिटेस्ट न करता प्राईस आलेली आहे त्यानं ती प्रॉफिट बुक करायला लागला. आता म्हणजे हे जे कोणी इन्स्टिट्यूशनल सेलर आहेत 357 टार्गेट करूया अगोदर आपण. आता इथं आपला तर ट्रेड काही झालं नाही. टार्गेट ओके, तर आता हे 332 357 385 436 495 हे लेवल्स या ठिकाणी जेव्हा मार्केट होतं त्यावेळेस ते काम करत होतं. हे या ठिकाणी हे इथं होतं की नाही स्विंग बनवला या ठिकाणी हे इथं काम करत होतं. पण या ठिकाणी आपण जरी ट्रेड घेतला असता 332 ते 357 ही 50 पॉईंटची रेंज आहे सर. इथंही तुम्ही ट्रेड घेऊन 50 पॉईंट कमवू शकला असतात. 332 ते 357 हे बघा किती किती पॉईंटची रेंज आहे, 40 पॉईंटची रेंज आहे. म्हणजे 800 रुपये तुमचे इथंही झाले असते सर. आणि प्राईस ही गॅप पेज एरियाच्या सेंट्रल पॉईंटमध्ये जेव्हा खाली सेलिंगमध्ये येते त्यावेळेस ती रेड कॅन्डल बनवत असते आणि जेव्हा खालून वर प्राईस जात असते तेव्हा ग्रीन कॅन्डल बनवत असते. ते गॅप पूर्ण ते भरून काढायचा प्रयत्न करते रेड आणि ग्रीन कॅन्डलनं. हे लक्षात ठेवा तुम्ही सर. ओके, आता हे 385 357 याचं मुळात टार्गेट आहे का, तर हे इथून ही जी प्राईस मुळामध्ये इथून जायची होती इकडं 385कडे जायची होती. पण त्यानं काय केलं इथं सगळ्याला ट्रॅप केलं. एक 20 ते 30-40 पॉईंटचं म्हणजे ज्यांनी बुक केलं 40 पॉईंट त्यांचं ठीक आहे. ओके, इथं मार्केटनं आपल्याला ट्रेड जरी दिला असला तरी फक्त 30-40 पॉईंटची मोमेंटम दिलेली आहे. ओके, पण ही प्राईस महाग देखील आहे आणि आपला स्टॉप लॉस देखील त्यानं हिट केलेला आहे या ठिकाणी. म्हणजे आपण इथं ट्रेड केलं नाही एक सांगतोय तुम्हाला मी. कारण आपण ह्या लेवलला असं मार्क केले ना 332 ते 357 385 ही अशी या प्राईसची जर्नी होती. ओके, तर आता ती जर्नी आता कंप्लीट करेल. तर मुळामध्ये हे 357 जे हे त्याचं टार्गेट की आपल्या इथल्या सेटअपनुसार ते गॅपेज एरियाचा सेंट्रल पॉईंट आहे तो. म्हणजे इथे लिहिले बघा GSNR म्हणजे 332 आणि 385 मधला सेंटर पॉईंट आहे तो, गॅप आहे तो. तुम्हाला थोडं मोठ्या टाइम फ्रेमवर दाखवतो. 1 मिनिट. आता जाऊ द्या, ही आपला इथं ऑर्डर तर दिली नाही ना, ते निर्णय आपण घेऊ शकलो नाही या ठिकाणी 364ला पाहिजे म्हणून. रिग्रेट करायचं नाही आपल्याला कधी. हे दाखवतो तुम्हाला. टार्गेट येऊ द्या, तर टच करू द्या की. म्हणजे आपल्याला यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करावं लागतात ना, मग ते तुम्हाला सिद्धता महत्त्वाची आहे या ठिकाणी. दिले बघा 357 टार्गेट दिले त्यानं. ओके, आता इथं आपण इथं काय लिहिलंय 332 ते 332 ते 357 385 436 495 हे जरी आपण हे 385 पर्यंतच खरं धरायचे, वरचे एक्स्ट्राचे हे बोनस पॉईंट असतात त्याला जिगरा लागतं इथं होल्ड करायला. कारण का, तर हे प्राईस ही खालून 264 वरून 357ची 100 पॉईंटची जर्नी केलेली असल्यामुळं प्राईस कुठंतरी आराम करणार ना, मग त्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता आहे ना. ओके, मला काय म्हणायचं तुम्हाला लक्षात यायले का. मग जेव्हा हे कोणी बायर्स आहेत हे इथून उचललेले 264 वरून, ओके, हे बायर्स आता हे इथं प्रॉफिट बुक करतील ना हो. मला सांगा हे किती पॉईंटची झाली मोमेंटम. हे इथून 19D पासून या D पर्यंत G पर्यंत हे 95-100 पॉईंटची मोमेंटम झालेलं आहे सर या ठिकाणी.
ओके, जे कमी काळजाचे, जे हलक्या काळजाचे राहतात ते इथं पळून जातात, पण ज्यांचा सेटअप ॲक्च्युअलमध्ये राहतो तो इथं टिकतो. ओके, तो स्टॉप लॉसला ट्रेल करतो, 10-10, 20-20 पॉईंटनं ट्रेड करतो. एकतर तो ट्रेड घेत नाही, आणि घेतल्याच्या नंतर जेव्हा त्याचा सेटअप होईल, एंट्री मारेल, त्यावेळेस तो याच्यामध्ये एंट्री घेऊन एक थोडंसं स्टॉप लॉसला ट्रेल करण्याचा प्रयत्न करतो, पण त्या ट्रेलिंगमध्ये स्टॉप लॉस तुमचा हिट होण्याची शक्यता असते. मग ओव्हरऑलमध्ये वन वेमध्ये जर तुम्हाला मार्केटनं 100 पॉईंट जर दिले, 20 पॉईंटच्या रिस्कवर तुमचा 1:5चा रिस्क रिवॉर्ड रेशो झालाय सर या ठिकाणी. ओके, 1:5चा रिस्क रिवॉर्ड रेशो तुमचा झालेला आहे. मग कशाला तुम्ही ट्रेल करायचं, कशाला त्याच्या नादी लागायचं? आपलं प्रॉफिट घ्यायचं आणि बाजूला व्हायचं. इथं मार्केटमध्ये आता इकडं 385 कडे जायला बघा रे. 385च्या वरी चांगली कॅन्डल जर क्लोज केली आहे ना 5 मिनिटाची, 19 मिनिटावर बघूत आपण, थांबा. 3-3.5 मिनिट बाकी आहेत. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, हे 332 प्राइस आहे, या प्राइसच्या वर ही आता रनिंग कॅन्डल 332च्या वर जर क्लोज केली तर ती 385 तिच्या बापाला द्यावा लागते. कळालं का तुम्हाला? ओके, आता हे मग 2 ते 3 मिनिटामध्ये कळलं. मग आपण जेव्हा ट्रेड घेतो त्यावेळेस 332च्या खाली प्राइस ही सरकणार नाही याची काळजी घ्यावी लागते आपल्याला. मग असं ज्याही टाइम फ्रेमवर सेटअप बनलेला आहे त्या टाइम फ्रेमचंच आपल्याला कॅन्डलस्टिक वापरावं लागते या ठिकाणी. ओके, मग 19 मिनिट टाइम फ्रेमवर सेटअप बनलेला आहे. आता ही याची जर्नी इथं झाली. हे बघा, आता वन वे मध्ये त्याला 332 ते 385, 332, 357, 385 हे गॅप भरून काढावं लागते, म्हणजे लागते. खाली वरी याला किती बी करू द्या, पण त्याला ते भरून काढावंच लागते. जसं इकडं भरून काढलं बघा, हे सेलिंग मध्ये 2च कॅन्डल स्टिकनं, तसं याला इकडे ग्रीन कॅन्डलनं भरावं लागते गॅप. हे त्याच्या बापाला भरावं लागते. तुम्ही आता बघा ना, फक्त ही 332च्या वरी 19 मिनिटाची कॅन्डल क्लोज होऊ द्या, मग तुम्हाला कळल. 19 मिनिटाची टाइम फ्रेम लावतो आता मी. ओके, हे रनिंग मध्ये आहे बघा, क्लोज व्हायला याला अजून 2-2.5 मिनिट बाकी आहेत, आणि त्या याच्यामध्ये 332च्या खाली जरी कॅन्डल क्लोज झाली तर मग ही संपली. मग आपला हे प्राइस ही खाली पडायची शक्यता असते मग. ओके, आता हे 2-3 मिनिटांमध्ये बी 385ला, म्हणजे ही क्लोजच किंवा ही कॅन्डल रनिंग 385ला टच करायची शक्यता आहे. 327 शेवटी समजा 357 जे आहे प्राइस, त्याच्यावरी जर अशी वरी राहिली क्लोजिंगच्या वेळेस, तर मग ती 385ला खपकुना टच करते. तुम्ही आता बघा फक्त. ओके, अजून 1-1.5 मिनिट बाकी आहे. त्या 1-1.5 मिनिटामध्ये एखादी झपकुन्या स्पाइस 385ला आणू शकते. पण इथं 357 जे आहे ते गॅपेज एरियाचा सेंट्रल पॉईंट आहे, आणि ते रेजिस्टन्सचं काम करू शकते. म्हणजे प्राइसची मोमेंटम ही कशी होते ते सांगायलो तुम्हाला मी, कॅन्डलस्टिक रनिंग मध्ये असताना. आता 332च्या वरी जोपर्यंत आहे तोपर्यंत ती प्राइस बुलिश आहे. ओके, बघू, अजून 1-1.5 मिनिट बाकी आहेत ना. म्हणजे हे या 385च्या टार्गेटकडे जाईल. ही याला एक टार्गेट करूत आपण, सेकंड टार्गेट करूत. सेकंड TARGET. ओके, आता काय करणार, आता एवढं सांगून काय फायदा आहे तुम्हाला? आम्ही तर काही ट्रेड करू शकले नाही या ठिकाणी, कारण आम्हाला लिमिट ऑर्डरनुसार 264 रुपयाला घ्यायचं. आपण एवढं मुरलेले ट्रेडर असून या ठिकाणी आपण ऑर्डर पंच करू शकलो नाही तर 264ला. कारण का, तर ही जेव्हा इंगल्फ कॅन्डल बनवली होती या ठिकाणी, तेव्हाच आपल्याला ते पंच करायचं होता. पण ते थोडंसं माणसाचा दिमाग आहे, शेवटी हे अल्गोचे कामं राहतात. आपल्याकडे काय अल्गो नाही, काही नाही. माणसाचा दिमाग बी अल्गोसारखा काम करू शकतो, पण निर्णय क्षमता घेण्यासाठी माणूस जरा विचार करते ना. ओके, एवढं झटकीफट निर्णय घेऊ शकत नाही माणसाचा दिमाग. त्याला त्याचं रिस्क किती आहे ते बी काढावं लागेल ना. आणि 436 इथपर्यंत ही स्पाइक येऊ शकते या ठिकाणी.
कारण मुळामध्ये जो सेटअप आहे ते 19 मिनिट टाइम फ्रेमवर बनलेला आहे. वेगामध्ये ती 436 पर्यंतही जाऊ शकते बघा. थांबा की दाखवतो तुम्हाला. लिक्विडिटी ग्रॅपिंगचा एरिया आहे हा. 357 जे आहे ना प्राइस, ती लिक्विडिटी ग्रॅपिंगचा एरिया आहे. त्या ठिकाणाहून प्राइस पडू शकते, असं आहे ते. सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतात ते. गॅप पेज एरियाचे सेंट्रल पॉइंट, आपल्या सेटअपचे डोजी कॅन्डलस्टिकचे सेंट्रल पॉइंट, हाय लो प्राइस. ओके. आणि हे गॅप पेज एरियाचा 332 ते 385 हे गॅप आहे. गॅप पेज एरिया आहे पूर्ण तो. तुम्हाला त्याचा कन्सेप्ट बी सांगितलेला आहे मी. ओके. 19 मिनिटावरचं काढू, जर असं क्लोजिंग दिली का बघूत आपण. ओके, क्लोजिंग दिलेली आहे बघा. याच्यावर 332 वर क्लोजिंग दिलेली आहे. म्हणजे आता हे 385 ला टच करायला पडणार आहे बघा. आता तुम्ही डोळे फाड के देखो. आणि हे ते स्पाइक मध्ये 436 कडे बी जाणार. का जाणार? कारण ती 19 मिनिट टाइम फ्रेमवर सेटअप बनल्यामुळे ती दुसरी कॅन्डल ओपन झाली 19 मिनिटची, ती 436 कडे स्पाइक आणू शकते. का आणू शकते? कारण ती तिला क्लोज होण्यासाठी 19 मिनिट बाकी असणार झाले. म्हणजे तिच्याकडे तेवढा वेळ असणार झाला. 15 ते 20 मिनिटं तिला ती रनिंग मध्ये मोमेंटम करायला वेळ असणार झाला. आणि मुळामध्ये सेटअपच बनला 19 मिनिट टाइम फ्रेमवर. हे बघून घ्या. बघितलं का? हे सेटअप बनला इथं पूर्ण ह्या बॉक्स मध्ये. इथं आपण हे ना रामजी नाव देऊता. एक मिनिट हा. हे याला काय झालं यार. हे थांबा, एक मिनिटावर टच करू द्या, कारण आपल्याला रील सुद्धा बनवावं लागते ना. सांगतो टेन्शन घेऊ नका. आणि इथं माझ्या भावना 0 आहेत. 0 म्हणजे मला असं रिग्रेट नाही करायचं की बाबा हे ना मला माझी बाईंग प्राइस घेतली नाही. म्हणजे मी 264 ला बाय करणार होतो ना, पण आपण ट्रेड करू शकले नाही या ठिकाणी. काय हरकत नाही. मार्केट हे ते येते जाते. अरे दिल नाही तर दिल नाही, प्राइस नाही आपल्याला, जा म्हणायचे तिकडे बोंब खात. नाही करायचा ट्रेड. आपला बी इगो जयकांत शिकरेचा आहे. यानं किती बी लॉलीपॉप देऊ द्या की आपल्याला. याला कसं फिरवायचं ते मला चांगलं माहिती आहे ना. पावर. बघा आता कसं कुचराई करायला 385 ला टच करायला. आता ही 19 मिनिटाची कॅन्डल आहे ना, ती रनिंग आहे ना. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. हे असं हे बघा, 19 मिनिटाची कॅन्डल आता 15 मिनिटं झाली. त्याच्यामध्ये थोडंसं रेड, थोडंसं ग्रीन, थोडंसं रेड, थोडंसं ग्रीन करून ते 332 ला रिटेस्ट करून शेवटी अशी मोठी स्पाइक 436 कडं असं बी करू शकते हे. ओके. राईट. फुल फाईट चालू आहे या लेवलला. आता डोजी कॅन्डल बनायली. आता डोजी म्हणजे 19 मिनिट टाइम फ्रेमवर. पण ते ओव्हरऑल मध्ये ते समजा दम खात 385 रुपयाला टच करेल. ओके. आता इथपर्यंत आले म्हणल्यावर ते टच करणारच, म्हणजे करणार, करावंच लागते त्याला. नाही केलं तरी काय, कारण का आता हे 264 हे इतकं किती खाली आले असतं. हे इतकं एवढं खाली आलंय, म्हणजे हे इतकं थोडंसं वरी जाईल. अजून एक स्पाइक येऊ शकते या ठिकाणी. ओके. आहे की ती गुन्हा बसतच नाही त्याला टच केल्याशिवाय. बघा की आता तुम्ही फक्त 332, 357, 385 किती पॉईंटची रेंज आहे हे बघा. या ठिकाणी जरी तुम्ही 332 ला बाय केला असतं तर तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावायला सांगितलेला आहे. ओके. तर मग 20 पॉईंटच्या बदल्यामध्ये 1H2 चा जरी रिस्क रिवॉर्ड तुम्हाला भेटला तर 1H2 प्रमाणे म्हणल्यावर तुमची 20 पॉईंटची रिस्क झाली. आणि इथं 53 पॉईंट मिळतात सर तुम्हाला.
मित्राचा फोन होता, त्यांच्या वडिलांचा ड्रेस आहे ना, ते बी काम जिम्मेदारीचे बापा, वेळेवर कपडे द्यावे लागतात लोकांचे. कपडे देणं जरुरी आहे. आपण हे आहे ना टेलरचं का आपलं वर्क आहे मेन, म्हणजे हे काही नाही आपलं उगत चालत राहते. तर काय खरं याचं सगळं माहीत असून आपण याच्यामध्ये थोडं हे नाही इंटरेस्टेड का म्हणून नाही बापू, ह्याच्यात पैसा आहे सगळं आहे, पण नुकसान आहे तसंच राहते. 385 पाहिजे मला, कळालं का? 357 ते 385 तुझ्या बापाकडून घेतो, तुझ्या गुचीला पकडून नरडीचा घोट घेऊन घेतो इथं. ईगो जयकांत शिकरे का ईगो आहे यहाँ पे. जेव्हा आपण ट्रेड करत असतो व्ह्यूवर्स आणि ट्रेडर्स, त्यावेळेस जेव्हा आपण स्टॉप लॉस द्यायला तयार असतो, त्यावेळेस जे आपलं 1:1 किंवा 1:2 हे जे रिस्क रिवॉर्ड रेशो आहे, ते घेतल्याशिवाय त्याच्या बापाला सोडायचं नाही. ओके, मग आता हे 385चं टार्गेट टच करण्यासाठी इथं 313ला एक गॅप टाकला होता, तिथपर्यंत येऊ शकतं. 332च्या वरी जोपर्यंत प्राईज आहे ती प्राईज बुलिश आहे, म्हणजे आता 332 ही त्याच्यासाठी सपोर्टचं काम करणार झाली. ओके, आता इथं 385ला आपला इगो अडकलाय, याला इथपर्यंत गेलाय तर खरा टच करायला, पण त्यानं टच केलं नाही, म्हणजे आता इथं अडकायले आपल्याला, म्हणजे सत्वायले ते. मग मग या ठिकाणी मार्केट काय करत असते, परीक्षा घेते. काय परीक्षा घेते की बाबा हा जो कोणी ट्रेडर आहे किंवा हे जे कोणी बायर्स आहेत इथून घुसलेले, ते त्यांच्या सेटअपवर टिकून राहतात का, हे मार्केट चेक करत असते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय असते, पूर्ण असं सेलिंगमध्ये बी, म्हणजे पूर्ण जिथं बाय केल्या तुम्ही त्याचा अर्धा प्रॉफिटही खाऊन टाकू शकते. पण तसं मार्केट फार कमी प्रमाणामध्ये करत असते, पण ओव्हरऑलमध्ये त्याला हे 385 टार्गेट देणं आहे. काय म्हणतोय, 385 हे टार्गेट देणं आहे. आता ह्याला जर 436 कडे जायचं जर म्हणलं, तर मग हे इथं जास्त वेळ सतीनार झालं आणि 332च्या जर खाली उतरणं गेलं, तर मग हे 436 भली मोठी ग्रीन कॅन्डल बनिणार झाला यानं. कसा 19 मिनिटावर किती क्लोजिंग बाकी आहे अजून, हे बघा 19 मिनिटाची कॅन्डल अशी आहे, याला क्लोजिंगला अजून 10 मिनिटं बाकी आहेत. आता ही कॅन्डल जोपर्यंत 132च्या वरी आहे, ओके, म्हणजे ही क्लोजिंग जी केली की नाही, ही कॅन्डल इथं क्लोज केली कुठं, 350ला क्लोज केली, 357ला क्लोज करू शकले नाही, पण त्याच्या वरी जाण्याचा प्रयत्न केला. मग हे म्हणूनच इथं सत्वाय रे. मग हे आपले हे मॉर्निंग स्टार बनिला आहे बघा, हे बुलिश पॅटर्न बनिला आहे, ड्रॉप बेस बाईंग. म्हणजे हे बघा तुम्हाला कन्सेप्ट काय आहे, ह्याच्यामध्ये कन्सेप्ट दाखवतात बघा, काय की त्याला काय म्हणतात की, म्हणजे प्राइस सेलिंगमध्ये येते, बेस बनवते, परत ती बाईंगमध्ये जाते. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात की मला माहीत नाही. हे पडला बघा गॅप या ठिकाणी, हे गॅप पडला की इथं बाहेर इंटरेस्टेड आहेत समजायचं. म्हणजे या ठिकाणी हे गॅप पेज एरियाचा सेंट्रल पॉईंट आहे ना, तो परत मार्क करायचा, म्हणजे हे 357 सेंट्रल पॉईंट आहे त्याचा. ओके, हे काय आलं बघा, हे की बापाला द्यावं लागतं जरा दम खा, कुचराय करायला येतं, थोडी लोअर लो बनवायला पाहिजे. म्हणजे इथं या ठिकाणी बघा हे असं, याच्या खाली क्लोज, याच्या खाली लोअर लो, आणि म्हणजे पिझ्झा सेटअप बनवायला बघायला हे, म्हणजे याचं ब्रेकआउट पिझ्झा सेटअप. मग हे आता असा करेल, म्हणजे ही एक रेंज झाली बघा त्याची. हे असं इकून दोनदा सपोर्ट घेतला, वरून दोनदा रेजिस्टन्स घेतला, म्हणजे याचं ब्रेकआउट बघा 11:47 येऊ शकते. म्हणजे हे जे दोन प्राइस एका ठिकाणी मर्ज होतात, हे जे पॉईंट असते, हे टाइम, एक मिनिट, आता हे इथे एक गॅप टाकला, याचा हे सेंट्रल पॉईंट असा कचकुन्या मार्क करून घ्यायचा. म्हणजे तुमच्यामध्ये PNL कडे न बघता तुम्ही जे अगोदरच लेवल्स काढून सेटअप ठरवलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला ठाम राहून फक्त हे चार्टमध्ये तुम्हाला लेवल्स ड्रॉ करायच्यात. रनिंग मार्केटमध्ये इकडे ट्रेड PNL बघायचं देखील नाही, कारण तुमचा स्टॉप लॉस आणि तुमचं टार्गेट तुम्ही त्या GTT ऑर्डरमध्ये लावून व्यवस्थितपणे होल्ड करू शकता. मग त्याच्यामध्ये जर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला
तर तुमचं जास्त नुकसान होत नाही आणि टार्गेटच्या दिशेने दिसत असेल, जास्त पैसे दिसत असतील, जास्त ग्रीन ग्रीन दिसत असेल, तर मग आपण निर्णय तेव्हाच घ्यायचा. 1000, 1500, 2000 दिसली की कचकुन्या काढून टाकायचे त्याला बाजूला. टार्गेटसाठी कशाला थांबायचे मग मरायला. फक्त आमच्यासारखी इथं इगो हर्ट झालेले लोक त्या टार्गेटसाठी थांबत असतात. नवीन माणसाने तेवढ्या मोठ्या टार्गेटसाठी थांबायचे बी नाही. ओके. याला असं घेऊ त्या तर असं लॉक करा. कारण का तर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार त्याने 436 कडे एक स्पाइक आणायलाच पाहिजे. इथं बेस बनवायला या ठिकाणी जाणं 357च्या वर जोपर्यंत आहे का प्राइस, आता ही बुलिश प्राइस आहे आता ही. ओके. काय करणार आता आपण तर काही ट्रेड करू शकले नाही. एवढा घसा कोरडा करून सांगायला तुम्हाला समजते की नाही की मी काय म्हणालो काय नाही. थोडा ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे हे. तुम्हाला त्यासाठी तुमचा बेसिक क्लिअर असावं लागते. बेसिक म्हणजे कॅन्डलस्टिकचं नॉलेज असावं लागते तुम्हाला. म्हणजे मी जे काय बोलतोय ते तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे मी डोजी कॅन्डल म्हणजे काय म्हणालो, म्हणजे डोजी कॅन्डलचं फॉर्मेशन कसं राहतं काही नाही. ही डोजी कॅन्डल म्हणजे ही अशी राहते बघा. परफेक्ट डोजी म्हणजे खालून वरून विक सारखी असल्यासारखी राहते आणि बॉडी सेंटर पॉईंटमध्ये राहते. ही बघा इथं परफेक्ट डोजी ही आहे इथं. ओके. म्हणजे दिसायला बॉडी त्याची सारखी राहते आणि खालून वरून विग बी सारखी राहते. ओके. ती परफेक्ट डोजी झाली. ती फार छान काम करते आणि ते सेटअप बनला आपल्याला 19 मिनिट टाइम फ्रेमवर. 19 मिनिट टाइम फ्रेमवर मग डोजी टू डोजी कॅन्डल जात असते. एकतर त्या डोजीच्या सेंटर पॉईंट पासून दुसऱ्या डोजीच्या सेंटर पॉईंट पर्यंत जाते, नाहीतर त्याच्या लोला टेस्ट करून त्याच्या दुसऱ्या सेटअपच्या डोजी कॅन्डलच्या हाय पॉईंटला जात असते मार्केट. मग हे डोजी कॅन्डलच्या सेंटर पॉईंट पासून दुसऱ्या सेटअपच्या सेंटर पॉईंट पर्यंत, म्हणजे दुसरा सेटअपचा सेंटर पॉईंट आहे 436 रुपये. ओके. समजायला की नाही की तुम्हाला 436 म्हणजे ते दाखवतो तुम्हाला. टार्गेट ते उद्या की काय करायला इथं कन्सोलिडेट करायला. 19 मिनिटाचा काढा. 19 मिनिटाचा काढला. हे बघा दुसऱ्या सेंटर पॉईंट म्हणल्यावर हे सरासरी किती आहे रे, 385ची आहे रे, सॉरी. हे बघा ही 19 मिनिट टाइम फ्रेमवरची डोजी आहे ही 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 बघा ही इथं त्याला मार्कआउट केलं. त्याला आपण रामजी नाव हे देऊयात. 2 ब्लॉक हे रामजी झाले आपले. 1 मिनिट. 18 रामजी. ओके. आणि हे राहिले बलरामजी. इथं हे इथं बलरामजी आहेत बघा. हे राहिले बलराम. बलरामजी बलरामजी. टाईप करावं लागेल. चला. म्हणजे एका डोजी कॅन्डलस्टिकच्या सेंटर पॉईंट पासून किंवा लो पॉईंट पासून मार्केट हे दुसऱ्या सेटअपच्या डोजी कॅन्डलच्या सेंटर पॉईंटला किंवा त्याच्या हाय पॉईंटला जाण्याचा प्रयत्न करत असतो. सरासरी डोजी कॅन्डलस्टिकचा सेंटर पॉईंट ते दुसऱ्या सेटअपचं डोजी सेंटर पॉईंट हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतात. म्हणजे खालून जेव्हा प्राइस वर उचलते तर ती दुसऱ्या याच्याकडे जाते. समजाले की नाही की बाबा तुम्हाला काय हे बघून बघून तुम्हाला कळून जाईल. कटाळा आला रे बा. माझ्या हातावर बी काम आहे. कटिंग करायची कपड्याची, काच बटन करायचे. चला थोडं कटिंग करत करत बोलू. जरा बोर व्हायले मला. अकरा वाजून 43 मिनिटं झालेली आहेत. 76,900चा पुट ऑप्शन. ओके.
आणि हे जे 1H लिहिलंय आपण ना, 1 घंट्यावरील गॅपेज एरियाचा सेंट्रल पॉइंट आहे आणि डोजी कॅन्डल्सचा सेंट्रल पॉइंट आहे तो 1 घंट्यावरील, बरं का. मग ते तिकडे स्पाईक आणा आता बघणार झालं हे प्राइस. सध्या याची प्राइस 352-55 चालू आहे. 436 हून ज्याही सेलरनं ही प्राइस शॉर्ट मारून खाली आणली, ओके, त्यानं या 436ला रिटेस्ट न करता खाली आणलेलं आहे प्राइसला. ओके, रिटेस्ट केला असलं तर आपण त्या 436 साठी आपण थांबलो बी नसतो, पण ओव्हरऑल मध्ये 385 त्यानं टच करायला पाहिजे, ते केलं नाही अजून टच. ओके, मग ते त्यासाठी ठेवलाय ना व्हिडिओ चालू. बापरे, पाणी पिऊन घेतो, घसा कोरडा पडला. नीली नीली अंबर सकोई पिझ्झा सेटअप बनी आहे बघा या ठिकाणी. पिझ्झा पिझ्झा म्हणजे जयपूरचा पिझ्झा, जयपूर का पिझ्झा. थोडी कलाकारी करू का याच्यामध्ये. त्याच्यात कलाकारी काय करावं आता, त्याच्यात कर्व टाकावं लागेल. मग म्हणल्याच्या नंतर हे असं थोडस, एक मिनिट जाऊ द्या, कर्व वगैरे काय करतो 5 मिनिटात. हे बघा, म्हणजे प्राइसला जेव्हा एका टार्गेटकडे जायचं असतं, म्हणजे मुळात त्याचं 385 टार्गेट द्यायचं राहिले ना, म्हणून ते कन्सॉलिडेट करत आहे ना. कारण 332 ते 357, 385 अशी ह्या प्राइसची जर्नी होती. ती सेलिंग मध्ये येत असताना डायरेक्टली आली मोठ्या मोठ्या कॅन्डल बनवून, पण आता त्याला प्राइसला थोडंसं वर जायचं म्हणल्याच्या नंतर ते थोडंसं स्ट्रगल करायली. ओके, मग आता या ठिकाणी जास्त वेळ जर ह्या प्राइसनं इथं स्ट्रगल केला तर ती 436 कडे अशी एक स्पाईक आणू शकते. आणि बहुतेक तर माझ्या व्ह्यू पॉईंटनुसार त्यानं ते तिकडं जाऊ शकते, कारण वान तसा दिसायला या ठिकाणी. बघूत, कारण आपल्या त्या स्ट्रॅटेजीमध्ये 19 मिनिट टाइम फ्रेमवरचा सेटअप आहे 436 पर्यंतचा. ओके, बघू की तुमच्या समोरच आहे किती, 11 वाजून 47 मिनिटं आहे. त्याच्यात काय गॅरंटी सुरंटी राहते काय. 385 तर मिनिमम त्याला टच करावं लागते. ते कॅन्डलस्टिकचा वेगच सांगू शकते आपल्याला, किंवा 436ला जाईल की नाही, है ना. सध्या तरी शांत आहे प्राइस. तर मार्केटला बी लिक्विडिटी घ्यावं लागेल ना. जे लिमिट ऑर्डरनं बाय करतात किंवा इन्स्टिट्यूशनल वगैरे जे जातात त्यांना, म्हणजे आता इथं 332ला एंट्री मारलेली आहे, त्यांना थोडंसं फोममध्ये आणायचं, अडकून ठेवायचं. कारण ही प्राइस आता महाग झाली ना, खालून 264 उचलली ना प्राइसची. नीली नीली अंबर. 19 मिनिटाची काय करायली माय तू. अजून काय क्लोज झाली नाही, क्लोज झाली. 19 मिनिटाची डोजी कॅन्डलस्टिक क्लोज झाली बघा ही. म्हणजे कशाच्या वरी क्लोज झाली, 357च्या. ओके, 357च्या वरी क्लोज झाली, तर मग ही आता 332ला एकदा रिटेस्ट करू शकते. कारण ही जी डोजी कॅन्डल बनली का नाही, ही रेडवाली इथं याच्या सेंटर पॉईंटला म्हणजे टेस्ट करायला येऊ शकते. म्हणजे 332 पर्यंत एक स्पाईक मारून मग डायरेक्ट 385. हे म्हणजे अशी कंडिशन. पण ओव्हरऑल ते करणं त्याला ग्रीनच करावं लागतं. जसा रेड केला नाही एरिया, तसा ग्रीन देखील त्याला करावं लागत असतं. खालून रिजेक्शन आल्यावर, म्हणजे खालून आले ना, इथून 264 पासून रिजेक्शन आले ना. बघूया, तेच बघायचे. शेंड्यावर आहे. पण आता हे 1 घंट्याच्या याच्यावर GSNR आहे ना, हे आपला पॉईंट 357, त्याच्यामुळे ती दिक्कत द्यायला जर असं.
म्हणजे ते रेजिस्टन्सचं काम करते ना, ती सेंटर पॉईंट. गॅपेज एरियाचा सेंट्रल पॉईंट हा सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करत असतो. प्राईस जेव्हा वर जात असते त्यावेळेस त्या प्राईसचा सपोर्ट घेऊन प्राईस वर जाते, आणि प्राईस जेव्हा खाली पडायची असते तेव्हा त्याच प्राईसचा रेजिस्टन्स घेऊन खाली पडत असते. ओके, हे तुमच्या डोक्यात फिट्ट बनवून बसून घ्या. सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे असते. सपोर्ट रेजिस्टन्स फक्त 2 ते 7-8 प्रकारचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स राहतात. त्याच्यामध्ये डोजी कॅन्डलचा सपोर्ट रेजिस्टन्स राहतो. परत गॅपेज एरियाचा सपोर्ट रेजिस्टन्स राहतो. परत मग कोणते कोणते याचा राहते माझ्या लक्षात येणं आले. मेन आपण ह्या डोजी कॅन्डलला आणि त्या गॅपेज एरियाच्या सपोर्ट रेजिस्टन्सला फॉलो करतो. जास्त आपल्या सेटअपमध्ये ते यूज होते. बाकी काय आपण जास्त यूज करत नाही. ओके, आणि जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा असते त्यावेळेस आपण आदल्या रात्री किंवा मार्केट ओपन होण्या अगोदर थोड्याफार लेवल ड्रॉप करून घ्यायच्या असतात. म्हणजे प्राईस समजा मार्केट कुठेही ओपन होऊ शकते ना, त्या ओपनिंग आपल्याला तर माहीत नाही कुठं होऊ शकते ते. त्या हिशोबानं आपल्या सेटअप लमसम एक सेटअप बघायचा, कुठं काय पोटेन्शियल आहे का, काही आहे का. त्या हिशोबानं आपण प्रीमियम चॉईस करायचा असतो. जास्त आउट ऑफ मनी जर तुम्ही गेल्या की मग तुमचं नुकसान होण्याचे चान्सेसच जास्त आहेत. ओके, 11:50 झालेले आहेत. 42 मिनिटं झाला आपण व्हिडिओ शूट करतोय. या ठिकाणी आपण ट्रेड केलेला नाही आहे, कारण आपली ऑर्डर 264ला लावायची होती, ती आपली घेतलेली नाही आहे. ओके, केवळ आणि केवळ तुमच्या लर्निंगसाठी आणि आमच्याही नॉलेजमध्ये भर होईल म्हणून हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. ओके, आणि मार्केट वर्क कसं करतं, मार्केटची सायकॉलॉजी, कॅन्डलस्टिकची सायकॉलॉजी कशी वर्क करते हे आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करू. ओके, इथं काय तुम्हाला बाय आणि सेलचं हे नाही आहे, रिकमेंडेशन नाही आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्युअर नॉलेजच मिळेल. आणि मी हे जे बोलत असतो ना, जे माझं हे बोलणं आहे ना, तेच हे सायकोलॉजी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही मार्केटमधलं. तुमची दिशाभूल करण्यात आलेली आहे. सायकोलॉजी म्हणजे नेमकं काय हे कोणीही सांगितलं नाही तुम्हाला आतापर्यंत. सायकोलॉजी म्हणजे काय हे तुम्हाला कळण्यासाठी स्वतःला अगोदर ऑब्झर्व करावं लागेल. स्वतःला, लोकाला ऑब्झर्व करण्यात काही अर्थ नाही, कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या चुका शोधणार नाहीत मार्केटमध्ये, तोपर्यंत तुम्ही या मार्केटमध्ये विन होऊ शकणार नाही. ओके, मग तुम्ही कुठं चुकत आहात, काय होते तुमच्यासोबत. बघा, दिलं बघा, टच केलं नाही अजून, करील जरा दमका, टच करायचं राहिले, जरा दमका. तर काय म्हणत होतो मी, हां, स्वतःच्या चुका तुम्ही स्वतः लिहून काढा, म्हणजे तुमचं नेमकं कुठं चुकायले. आणि हे माझा जे सेटअप आहे तो पर्सनली सेटअप आहे. ते मी पैसे घेऊन सुद्धा मी बाजारामध्ये विकू शकतो, किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला मी माझा कोर्स वगैरे करून ते विकू शकतो. पण ते आपल्याला तसं सध्या तरी काही करायचं नाही. हां, भविष्यात करू शकतो मी, पण सध्या आपला एकच उद्देश आहे, आपल्याला व्हायरल व्हायचे. व्हायरल 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 फाड़ के ऊपर जाता, रुको जरा, सबर करो. पिर पिर पिर, दिलं टार्गेट. म्हणजे आपण जेवढं आतापर्यंत बोललो त्याचं फलित झालं ना आपलं, दिलं का नाही, त्याला झकमाऱ्या करून द्यावं लागलं का नाही. म्हणजे हे असं आपल्या दिमागासंग मार्केट हे असं खेळत असते. ओके, आता ती जाते 436 कडे चालू झालं ते. पण आपल्याला इंटरेस्ट नाही याच्यामध्ये, कारण का, तर आपला इगो अटकला होता 385ला मुळामध्ये. इथं आपण लिहिलेले बी आहे बघा, 332 ते 357, 385, 436, 495. पण हे 436 आणि 495 मध्ये आपल्याला या दोन संख्येमध्ये इंटरेस्ट नाहीये. त्या मुळामध्ये 3 ज्या संख्या होत्या, 332 ते 385 पर्यंत, ह्याच्यामध्ये आपण इंटरेस्टेड होत्या सर. ओके, कारण ते आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये नंबर 1 बसत होतं. त्याच्यामुळे तो तुम्हाला एवढा मी बोलतोय ना, कोण कशाच्या जीवावर बोलतोय. पळाला बघा, हे पिर 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 पळावं लागते त्याला. आता हे बघ, हे असं इथं जावंच लागते त्याला.
असे पॅटर्न जरा ध्यानात ठेवत जा. पिझ्झा सेटअप आपल्या डोक्यात जर राहत नसतील नावं त्याचे, तर आपण असे गावरान भाषेमध्ये आपापल्या भाषेमध्ये डोक्यामध्ये लेवल्स लावायचे, म्हणजे एक लक्षात राहण्यासाठी आपल्याला पॅटर्न कशा प्रकारचा बनला आहे. ओके, मग ह्याला आपण तसं पिझ्झा सेटअप नाव दिलेलं आहे. चला झाले टार्गेट आता. तर असेच नॉलेजेबल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आमच्या चॅनलचं नाव आहे प्राइस अँड टाइम अनालिसिस. फोन नंतर उचलतो मी. आमच्या चॅनलचं नाव आहे प्राइस अँड टाइम अनालिसिस ट्रेडर. आम्ही टेलर देखील आहोत. कपडे फाडून शिवतो, शिवून फाडतो. चला, गुड बाय. आपला दिवस शुभ राहो.